जय भीम। जय भीम। आज आधी आम्ही जाणार आहोत चेंबूरला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन मध्ये खूप मोठी जयंती साजरी केली जाते, त्याचा अनुभव आज आम्ही घेणार आहोत। त्याचबरोबर आज आम्ही जाणार आहोत दादर चैत्यभूमीला त्यांचं दर्शन घेण्यासाठी। तर तुम्ही पण चला आमच्या सोबत। तुला काय बोलायचंय? आणि तुम्हा सर्वांना जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। चला आपल्या गब्बरला सुद्धा मी झेंडा लावलाय। जय भीम। हॅलो। आता तुम्ही बघा ना कुठे जाते ते। ओके, आम्ही बघतो। टाटा। तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। पेट्रोल भरून झालं की आम्ही लगेच निघणार आहोत। किती गर्दी आहे ना या वेळेला सुद्धा। रात्रीचे 12 वाजत आले तरी किती गर्दी आहे। आणि राशीचा काय प्रॉब्लेम आहे? काय झालं? भूक लागली? काय खायचंय? भूक लागली आहे तर आम्ही वडापाव खातो आणि ही एकटीच पाव खाते। नुसता पाव? अगं वडापाव खातात सगळे, तू फक्त पाव खाते। बरं, घेऊया पुढे भेटला तर। हा
जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भीमटोला प्रबोधन मंच अजंठा कॉलनी शाळा कमिटीच्या वतीने पीएल लोखंडे मार्गावरील तमाम जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, हर्षोल्लासात आणि जल्लोषामध्ये साजरी होते. आम्हाला मोलाचं सहकार्य संघर्ष मित्र मंडळ, सदीप कॉलनी, यंग बॉईज मित्र मंडळ सर्वात जास्त, त्याबद्दल त्यांचेही आम्ही अनिरुद्ध स्पोर्ट्स क्लब यांचे आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आम्ही पण येता येता भरपूर बघितलं. एका ठिकाणी थांबलो, म्हटलं तिथे तरी थांबूया. लोखंडे मार्गावरील तमाम जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा. भीमटोला प्रबोधन मंचच्या वतीनं हा जयंतीचा कार्यक्रम साजरा होतोय आणि आता त्या ठिकाणी माननीय राज्यसभा खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांचं भीमटोला प्रबोधन मंच या ठिकाणी आगमन झालेलं. त्यासोबत त्यांच्या विषय ताई संगीताताई हंडोरे त्या दोघांमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बांगाडे साहेबांच्या हस्ते साहेबांना शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हॅलो बापू थोरात साहेब. Hare
कुठे चालले तुम्ही? तर मित्रांनो, सध्या आम्ही आहोत आता सिद्धार्थ कॉलनीच्या इथे. तुम्ही बघू शकता इकडे मागे, इकडे आहे सिद्धार्थ कॉलनी. आम्ही हायवेला थांबलेलो आहोत. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 2. आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. आपले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांची 133वी जयंती आहे. तर माझे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत, माझे रिलेटिव्ज आहेत, फॅन फॉलोअर्स आहेत, मेंबर्स आहेत, फॅमिली आहे, सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आता आपण सिद्धार्थ कॉलनी जाऊया, बघूया रात्रीच्या 2 वाजता सिद्धार्थ कॉलनीमध्ये काय धुमधडाका चालू आहे, जयंतीची तयारी कशी आहे. आजचा जयंतीचा खास दिवस आहे. जयंतीचा जो दिवस आहे त्याच्या आदल्या रात्री आम्ही आलेलो खास ते बघण्यासाठी की सिद्धार्थ कॉलनीमध्ये बोलतात की चेंबूरमध्ये खूप जयंती खूप उत्साहात साजरी करतात. त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहोत चेंबूर एक्सप्लोअर करायला, जयंती एक्सप्लोअर करायला. तर चला आता आपण जाऊया सिद्धार्थ कॉलनीमध्ये आणि तिथे जाऊन मस्त जयंतीचा एन्जॉय घेऊयात. चला आता आम्ही वाट बघतो ऋषीच्या बाईकमध्ये पेट्रोल संपलं. तर ऋषी पेट्रोल पंप शोधतो रात्रीच्या 2 वाजता. तो मागे आहे, त्याने लोकेशन सांगितले, तिथे आम्ही उभे राहिलेलो आहोत. तर आता ऋषी येईल. ऋषी आल्यानंतर आम्ही डायरेक्ट सिद्धार्थ कॉलनीमध्ये एंट्री करू, मग तुम्हाला बघायला भेटेल. सौरभ मामा पण आले आमच्यासोबत. आता आपली आवा गाणं जय भीमचं
जाम गर्दी आहे आणि ना मला राशीला उचलून घ्यावं लागतंय, खूप गर्दी आहे म्हणून. मस्त एकदम भारी वाटतं, एकदम मस्त खऱ्या अर्थाने जयंती असल्यासारखं वाटतंय. मॅटर झालं. चला तर आम्ही आता सिद्धार्थ कॉलनीचा थ्रिल अनुभवला आम्ही. आता आम्ही चाललेलो आहोत दादरला. मस्त आता आम्ही दादरला जाऊन आता दादरमध्ये पण आम्ही बघणार आहोत. तिथे पण जयंती कशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते. खूप मजा आली इथे सिद्धार्थ कॉलनीमध्ये. खूप धुमधडाक्यात मस्त वाटलं. गर्दी आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लोक खूप उत्साही आहेत जयंती करण्यासाठी. खूप गर्दी आहे, मस्त वाटलं आतमध्ये. महिना 14 तारखेला भीमाबाईला झाला नाव ठेविले भीमतयाला. नाव ठेविले भीमतयाला. दुसऱ्या दिवशी रामजी तात बातमी सांगे इष्टमित्रात सगळे सोयरे गणगोत्रात सागरवाटी महू गावात. तर फायनली आम्ही दादर चैत्यभूमीला पोहोचलेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 3:30. तर 3:30ला आम्ही तुम्ही बघू शकता इकडे समोर आंबेडकर स्मारक आहे दादर चैत्यभूमी. तर आम्ही आता तिथं आतमध्ये जाणार आहोत. चला जाऊया. इथं बघू. झोप आली, राशी झोपून गेली. राशी झोपली. चला राशीला आतमध्ये गेल्यानंतर उठूयात. चला राशी झोपली, ऋषी अजून जागा आहे. आणि आज पहिल्यांदा मी 3:30 वाजता एवढ्या सकाळी चहा पिते बघा. तर तिथे होता ना म्हणून म्हटलं थोडंसं पिऊन बघूया, जरा फ्रेश वाटेल म्हणून.
तर फायनली आम्ही दादर चैत्यभूमीच्या एंट्रन्समध्ये पोचलेलो. तुम्ही एंट्रन्स बघू शकता किती सुंदर असं सजवलं आहे खास जयंतीनिमित्त. पोलीस प्रोटेक्शन पण खूप आहे. काही लोक दर्शन घेऊन येतात, काही लोक दर्शन घ्यायला चालले. चला आम्ही पण चाललो आहे. राशी झोपली, श्रुती चालते. चला फायनली पोहोचलेलो आहोत. फोटो पाहिजे. आम्ही चप्पल मित्रा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलेलो आहोत दादर चैत्यभूमीला. समोर बघू शकता तुम्ही आपला विजय स्तंभ आणि डेकोरेशन एकच नंबर केलं आहे. खूपच छान. तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही बघू शकता मस्त एकदम छानसं असं डेकोरेशन केलं आहे. पण आम्हाला काय दर्शन घ्यायला भेटलं नाही बाबांचं, कारण ते गेट बंद आहे. ते सकाळी 7 वाजता उघडणार आहे आणि आता वाजले सकाळचे 4. तर ते जे गेट आहे प्रवेशद्वार आहे ते 7 वाजता उघडणार आहे. हे बघू शकता तुम्ही लोक कशी बसलेत. खूप छान आणि प्रसन्न वाटतंय सकाळच्या वातावरणात. आजचा दिवस तर खूप खास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 133वी जयंती. फुल ऑन डेकोरेशनची तयारी चालू आहे.
हे पण बघू शकता तुम्ही. छान छान असे फ्लॉवर पॉट आणलेत फक्त डेकोरेशनसाठी. तर हे बाबा आम्हाला खास आज एक झाड फ्रीमध्ये देतात. खास आज आंबेडकर जयंती आहे म्हणून. धन्यवाद. थँक्यू. हे तुम्ही बघू शकता. हे खूप छान असं. वाव, थँक्यू. चला. तर फायनली आम्ही बाहेरून दर्शन घेतलेलं आहे कारण गेट बंद आहे. गेट सकाळी 7 वाजता उघडणार आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत घरी. आता किती वाजले? टायमिंग काय झालं? आता सकाळचे 4:30 वाजलेत. आणि मला आशीर्वाद किंवा एक फळ काय बोलतं आशीर्वाद मिळाल्यासारखं एक छानशी कुंडी मिळाली. मग त्या काकांनी दिली. तिथे मला एकटीला दिले. हे बघू शकता राशी पण उठलेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खरंच मला भरपूर आनंद झाला. बाबांच्या दर्शनासाठी आले आणि मला एक छानशी फुलाची कुंडी मिळाली. मी खूप खुश आहे. खूप म्हणजे खूप मला बरं वाटलं. तर चला आता आम्ही निघालो आहोत घरी. तर हा व्हिडिओ आम्ही आता इथेच स्टॉप करतोय. तर या व्हिडिओचा सेकंड पार्ट पण येणार आहे. सेकंड पार्ट पण तुम्हाला बघायला भेटेल. सेकंड पार्टमध्ये असणार आहे आम्ही जाणार आहोत आंबेडकर गार्डनला जे सिद्धार्थ कॉलनीमध्ये आहे. ते सेम डेला आम्ही आज संध्याकाळी तिथे जाणार आहोत. मस्त संध्याकाळी धूमधाम खूप मजा मस्ती संध्याकाळी करणार आहे. तर भेटूया आता संध्याकाळी सेकंड पार्टमध्ये बघूया. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे राहुल चित्ती ब्लॉग्स. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. कमेंट करायला पण विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. खुश रहा. बाय बाय. तर मित्रांनो आता वाजले आहेत सकाळचे 5. तुम्ही बघू शकता राशी काय करते. राशी मिरिंडा पिते आणि सकाळ सकाळी एवढ्या ऑर्डर दिलेत. मेंदूवडा, मिसळपाव, वडा उसळ आणि आमलेट पाव पण सांगितलं आहे. तर थोड्या वेळाने येईल. पाटे 5. रावण थाळी. गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत. ओ भीमाचं गाणं डीजेला वाजत. भीमाचं गाणं डीजेला वाजत. ओ भीमाचं गाणं डीजेला वाजत. ए भावा आता आपली हवा गाणं जय भीमचं लावा.
रे दरारा वैऱ्या इशारा